सांगावा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या या आठवड्यातल्या ठळक बातम्या। गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2024 ते 10 एप्रिल 2024 या दरम्यान साप्ताहिक सांगावा न्यूज मध्ये आलेल्या बातम्या जाणून घेऊयात। पाहूयात ठळक बातम्या। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेले हल्ले कोण रोखणार? गुंडांवर सरकारचे नियंत्रण नाही। भूम नगर परिषद वाढीव नळपट्टी आकारत असल्याचा आरोप करीत नागरिक सोशल माध्यमांवर व्यक्त होत आहे। थेरगाव हॉस्पिटलमध्ये होते पेशंटची पिळवणूक। ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतली बातमी आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी। मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोकलिंगम यांची माहिती। विवाहितेची आत्महत्या, पुराव्याअभावी पती सासू नंदेची निर्दोष मुक्तता। कर संकलन विभागाचा पुन्हा एकदा नवा उच्चांक। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच कर संकलन विभागाचे 977 कोटींचे उत्पन्न। रस्ते खोदाईची कामे 30 एप्रिल पर्यंत उरकावीत, पथ विभागाची सर्व विभागांना सूचना। ही पुण्यातील बातमी। मतदार यादीत कोणताही दोष नाही, तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती। पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे स्पष्टीकरण। भाजप आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून शिल्पाचे काम प्रगतीपथावर। दवाखान्याच्या खर्चावरून सावत्र मेहुण्यांकडून रॉडने मारहाण। पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप मार्फत मतदान जनजागृती मोहीम। ससूनमध्ये उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयाने आरोप फेटाळले। आता पाहूयात बातमी सविस्तर। लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेले हल्ले कोण रोखणार? गुंडांवर सरकारचे नियंत्रण नाही। सांगावा धाराशिव। सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना पक्ष नेते, लोकप्रतिनिधी एकमेकांवर टीका प्रतिटीका करून शाब्दिक हल्ले करीत आहेत। परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर जे जीवघेणे हल्ले होत आहेत याकडे कुणी लक्ष देणार आहे का? या स्तंभावर घाव घालून लोकशाही कोसळून टाकायची आहे का? शासन आणि प्रशासनाची गुंडांच्या मुसक्या आवळण्याची ताकद असेल तरच पत्रकार मुक्तपणे, निर्भीडपणे कार्य करू शकतात। पत्रकार प्रामाणिकपणे आपले कार्य करीत असताना दररोज कुठे ना कुठे त्यांच्यावर हल्ले होताना पाहायला, ऐकायला मिळत आहेत। या आठवड्यात घडलेली घटना। पत्रकार संघाचे विश्वस्त रवी केसकर यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। हे असे प्रकार समाज आणि देशासाठी खूप धोकेदायक आहेत। हल्ले करणारे, पत्रकारांचे अपहरण करणारे क्षणिक स्वार्थासाठी असे गुन्हे करतात, पण हे आपल्या कुटुंबाच्या, समाज आणि देशाच्या हिताचे नाही, हे त्यांच्या लक्षात येत नाही। धाराशिव जिल्ह्यात घडलेला प्रकार असा की पत्रकार श्री केशकर काम आटपून घरी जात असताना अमर पॅलेस ते साळुंके नगर, बेंबळी रोड या भागात अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांना मारहाण करण्यात आली। चाकू हल्ल्याने त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली आहे। केसकर या हल्ल्यातून मोठा संघर्ष करून बचावले आहेत, परंतु त्यांची गाडी चोरून नेण्यात आली। ती गाडी तुळजापूर रोडवर वडगाव शिवारात आढळून आली। घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यंत्रणेला तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र हल्ल्याचा प्रयत्न का झाला? यामागचे सूत्रधार कोण आहेत? पत्रकारांना टार्गेट केले जाते का? असे प्रश्न निर्माण होत आहेत। भूम नगर परिषद वाढीव नळपट्टी आकारत असल्याचा आरोप करीत नागरिक सोशल माध्यमांवर व्यक्त होत आहेत। भूम शहरातील नागरिकांनी थेट सोशल माध्यमांवर नळपट्टीची पावती पोस्ट करून नगर परिषद वाढीव बिले घेत असल्याचा दावा नागरिक करीत आहेत। भूम नगर परिषदेकडून जी बिले वाटप केली जातात त्यावर 31 मार्च ही नळपट्टी भरण्याची शेवटची तारीख आहे, पण प्रत्यक्षात बिल भरणा करायला गेले असताना वाढीव बिल सांगतात असा आरोप भूम येथील रहिवासी सचिन माळी यांनी केला आहे। नळपट्टी बिलाची पावती फेसबुकवर पोस्ट करीत त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे। थेरगाव हॉस्पिटलमध्ये होते पेशंटची पिळवणूक। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे थेरगाव येथील हॉस्पिटल समोरच कचरा डेपो असल्यामुळे तेथील दुर्गंधीचा त्रास पेशंटला सहन करावा लागत आहे। लोक आजारी पडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये बरे होण्यासाठी येतात, परंतु थेरगाव हॉस्पिटल समोर उभे असलेल्या कचऱ्याच्या मोठमोठ्या गाड्यांच्या रांगा आणि येथील कचरा डेपोतील घाण आणि पसरलेल्या दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। याशिवाय अत्यंत गंभीर बाब म्हणजे हॉस्पिटलमधील काही कर्मचारी आणि काही डॉक्टर पेशंटला उर्मटपणे बोलत असल्यामुळे पेशंट आणि नातेवाईकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच काही वेळा रुग्णांना न तपासता परत पाठवल्याची घटना घडलेली आहे।
या संदर्भात रुग्णालय प्रशासन आणि महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी यांना यापूर्वी वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत. तरीही हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी यांचे वर्तन पेशंटसाठी सहानुभूतीचे आणि सहकार्याचे पाहायला मिळत नाही. डॉक्टरांचा धर्म हा प्रथम पेशंटची चिकित्सा करून बरे करण्याचा असतो, पण इथे उलट पेशंटला त्रासदायक ठरेल असे वर्तन घडताना दिसत आहे. नागरिक, पेशंट आणि नातेवाईकांची एवढीच मागणी आहे की थेरगाव हॉस्पिटलमध्ये रुग्णांना, नातेवाईक यांना माणुसकीची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची वर्तणूक मिळावी. त्याचबरोबर आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या हॉस्पिटल समोरील कचरा डेपोची जिथे कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते ते कचऱ्याचे ठिकाण दुसरीकडे हलवावे. आरोग्य मंदिरासमोर वर्गीकरणासाठी लागलेल्या कचऱ्यांचे ढीग आणि तेथेच खाली केल्या जाणाऱ्या किंवा भरल्या जाणाऱ्या कचऱ्यांच्या गाड्या हा धोकादायक प्रकार बंद करावा अशी स्थानिकांची आणि तेथे येणाऱ्या पेशंट नातेवाईकांची मागणी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हे तुम्हाला माहित आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIचं स्वरूप आपल्या समोर आलेलं आहे. हिल्टन यंग कमिशन, ज्याला रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स असेही म्हणतात, हिल्टन यंग कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, कार्यशैली आणि दृष्टिकोनानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना तयार करण्यात आली. जेव्हा हा आयोग रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या नावाने भारतात आला, तेव्हा या आयोगाचा प्रत्येक सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हे पुस्तक हातात धरून होते. EVM आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीबाबत सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला नोटीस बजावून मतमोजणीवेळी व्होटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल मधील सर्वच पावत्यांची मोजणी करावी असे निर्देश दिले आहेत. याआधी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही 5 EVM मशीन आणि व्हीव्हीपॅट मधील पावत्यांची पडताळणी केली जात होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार सर्वच व्हीव्हीपॅट मधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार अग्रवाल आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स NGOने सदर याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती BR गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. 10 एप्रिलला नरेंद्र मोदींची पहिली सभा, रामटेकमध्ये फुंकणार प्रचाराचा रणसिंग. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणसिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या 10 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा नियोजित आहे अशी माहिती भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 5 किंवा 6 एप्रिल रोजी विदर्भात सभा होणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा आणि इतर नेत्यांच्या सभांच्याही वेळापत्रक लवकरच जाहीर होईल असंही त्यांनी सांगितलं. अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी. मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव चोकलिंगम यांची माहिती. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून या अंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव S चोकलिंगम यांनी येथे दिली. विवाहितेची आत्महत्या, पुराव्याअभावी पती सासू नंदेची निर्दोष मुक्तता. पुणे. हुंडा व घरगुती हिंसाचारामुळे पत्नीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी पती सासू व नणंद यांच्यावर विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता. मात्र मानसिक व शारीरिक छळ केल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात सबळ पुरावा सादर करता न आल्याने पती, सासू व नणंद या तिघांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश SS गुल्हाणे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. रस्ते खोदाईची कामे 30 एप्रिल पर्यंत उरकावीत, पथ विभागाची सर्व विभागांना सूचना. पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाच्या वतीने 1 मे ते 30 सप्टेंबर पर्यंत आवश्यक कामाशिवाय कुठल्याही पद्धतीच्या खोदाईला परवानगी देण्यात येणार नाही. सध्या सुरू असलेली खोदाईची कामे 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावीत, तर 31 मे पर्यंत खोदाई करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी सूचना सर्व विभागाला करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची खोदाई करून करण्यात येणारी सर्व कामे बंद ठेवण्यात येतात. कर संकलन विभागाचा पुन्हा एकदा नवा उच्चांक. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 41 वर्षाच्या इतिहासात प्रथमच कर संकलन विभागाने 977 कोटीचे उत्पन्न कमावले आहे. गत वर्षीपेक्षा 161 कोटींचे अधिक उत्पन्न आहे. 5,11,154 मालमत्ता धारकांनी कर भरलेला आहे. महापालिकेने मानले करदात्यांचे आभार. ठळक बातम्या सविस्तर पाहत असताना आपण पाहूयात एक कविता. कवितेचं नाव आहे अजगर.
150 वर्षाच्या अजगराला पण पळ काढावा लागला होता जेव्हा भगतसिंग त्याला नडला होता. भर जवानीत त्यांना गुलामगिरीची जाणीव व्हायची. प्रेयसी सोडाच माता पित्यांच्या हातावर ती तुरी द्यायची. म्हणून की काय भगतसिंग म्हणायचे, या पारतंत्र्यापेक्षा मला ही फाशी जवळची. आता काळ मोठा बाका आहे, विरोधात बोलला की ठोका आहे. आता काळ मात्र बाका आहे, विरोधात बोलला की ठोका आहे. आता गपगुमान धुंदीत राहायचं, 1.5 GB रोजचा डाटा आहे. आपलंच आपल्याला कळना खरं काय नि खोटं, तवर तर ह्यांचं होतंय साट लोट, आणि अजगराचं झालंय पोट लय मोठं, उजडेल का समतेची वाट. भगतसिंग आता जन्माला येत नाही. भगतसिंग आता जन्माला येत नाही. आता भगत जन्माला येतील. झार नसल वाळला पण देशभक्ती शिकवतील. तवा आझादी आणि अजगर मधला फरक कळेल. उशीर झाला असेल पण सर्व पस्तावतील, सर्व पस्तावतील. अजगर नावाची ही कविता कवी रहमान यांनी लिहिलेली आहे. मतदार यादीत कोणताही दोष नाही, तांत्रिक त्रुटींची तात्काळ दुरुस्ती करावी. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे स्पष्टीकरण. मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदार यादी शुद्धीकरणासाठी विशेष प्रयत्न केले असल्याने मतदार यादीत कोणतेही दोष नसून काही ठिकाणी आढळलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहे. नागरिकांनी मतदार यादीबाबत काही शंका असल्यास नागरिकात संभ्रम होईल अशी माहिती इतरत्र न देता प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा. महापालिका प्रशासनाकडून शिल्पाचे काम प्रगतीपथावर. पिंपरी प्रतिनिधी. बैलगाडा शर्यत आणि शेती माती संस्कृती प्रति प्रचंड आग्रही असलेले भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आता महाराष्ट्रातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत शिल्प उभारण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरीत शिल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. हे शिल्प बैलगाडा शर्यत प्रेमी आणि नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. दवाखान्याच्या खर्चावरून सावत्र मेहुण्याकडून रॉडने मारहाण. पुणे प्रतिनिधी. दवाखान्याच्या खर्चावरून झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून पत्नीच्या सावत्र भावाने लोखंडी रॉडने मारहाण केली. हा प्रकार सोमवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडला. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप मार्फत मतदान जनजागृती उपक्रम. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप मार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. ससूनमध्ये उंदीर चावल्याने तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयाने आरोप फेटाळले. पुणे प्रतिनिधी. ससून हॉस्पिटलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या आयसीयू मध्ये एका 30 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातामध्ये मणक्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र मृत्यू उंदराच्या चाव्यामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तर या होत्या सांगावामध्ये या आठवड्यात आलेल्या बातम्या. पाहत रहा सांगावा, वाचत रहा सांगावा न्यूज. सबस्क्राईब करा सांगावा.